गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात। संकल्प प्रतिष्ठानच्या संकल्प दांडिया उत्सवाचा तिसरा दिवस भक्तिभाव आणि जल्लोषाच्या वातावरणात उजळून निघाला। देवी भक्तांच्या उत्साहात सामील होत हा सोहळा अनुभवणे ही एक अविस्मरणीय अनुभूती होती। सदर कार्यक्रम प्रसंगी प्रसन्नजित कोसंबी व अनुष्का शितोडे यांची गरबागीते, हजारो गरबाप्रेमींची अखंड ऊर्जा यामुळे गरब्याची रंगत वाढली। सिंगम फेम सुप्रसिद्ध अभिनेते विनीत शर्मा, सुप्रसिद्ध अभिनेत्री वारिना हुसेन, सन मराठीवरील मालिका सखा माझा पांडुरंगचे कलाकार स्वराली खोमणे, शैला कानेकर यांच्या आगमनाने या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला। या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। सदर प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे पोस्टल विभागाच्या वतीने आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छतोत्सव अभियानाअंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन 24 सप्टेंबर रोजी ठाण्यात करण्यात आले। ही रॅली स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानाचा एक भाग असून देशभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान आहे। या रॅलीचे उद्दिष्ट सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पर्यावरण जनजागृती व स्वच्छ हरित उत्सव यांचा प्रचार प्रसार करणे आहे। ही रॅली 24 सप्टेंबर रोजी सकाळी मासुंदा तलाव ठाणे येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झाली। या रॅलीमध्ये ठाणे पोस्टल विभाग व ठाणे महानगरपालिका यांचे सुमारे 200 स्वयंसेवक सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर इचके अभिजित दिलीपराव, संचालक टपाल सेवा नवी मुंबई पोस्टल क्षेत्र उपस्थित होते। तसेच प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका हे पाहुणे म्हणून उपस्थित होते। के नरेंद्र बाबू, वरिष्ठ अधीक्षक टपाल कार्यालय ठाणे विभाग आणि ठाणे पोस्टल टीमने हा कार्यक्रम अत्यंत उत्तम रीतीने पार पडला। डॉक्टर इचके अभिजित दिलीपराव यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभप्रसंगी स्वच्छतोत्सव ही 2025 सालची थीम ही सणांच्या उत्साही वातावरणाशी सुसंगत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। उपस्थित अधिकाऱ्यांनी परिसर व तत्वावर भर दिला। या मोहिमेत एक दिवसभर कचऱ्याचा ढिगारा होऊन ढिगारा करता येईल। सर्व नागरिकांना माझी खूप मोठी चूक झाली। प्लास्टिकचा राक्षस आपणच निर्माण केलाय। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित दिलीपराव इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन। आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव
हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल, रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकच्या वापरापासून कसं रोखायचं या संदर्भाचं मार्गदर्शन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं 100% काम करत आहे, परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे. यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे. नवयुग मित्र मंडळ नवरात्र उत्सव 2025 यंदाचे 21वे वर्ष आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून नवयुग मित्र मंडळ तसेच आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे व समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आज 21व्या वर्षात पदार्पण करत नवरात्रीच्या मंगल प्रसंगी अधिक दृढ झाली आहे. या प्रवासाचा संक्षिप्त कार्य अहवाल कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. नवीन मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत, आपले 12 गड किल्ले आहेत जे इलेक्शनमध्ये गेलेले आहेत, मान्यता भेटलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्यांचं आम्ही इथे बरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे. तसेच सिंदूर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझ्याकडे जे आता आपण जिंकलेलो आहोत, पुढे देशाचे राज्य करतोय आणि आपला देश भारत देशात सर्वात 1 नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे. या कार्यावर बघाल तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखाजोखा आहे तो आम्ही मांडलेला आहे. आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे पदाधिकारी नवीन मित्रमंडळासाठी सातत्याने काम करतात. तुम्ही दहीहंडी उत्सव बघा, नवरात्र उत्सव बघा, गेली 21 वर्ष हे सर्व सहकारी त्यांच्या मागण्याच्याकडे आम्ही हे आमरे परिवार नवरात्र उत्सव साजरा करतो. आज तुम्ही बघाल की दर दिवशी इथे वेगवेगळ्या समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात. आज तुम्हाला केरळाची लोक होती, केरळवरून आलेली आहेत ती आणि ते त्यांचे काही भावबंध होतात. त्यांनी एकत्र मिळून आज इथं तुम्ही बघाल की त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी केली. मी नागरिकांना आणि ठाणेकरांना हे आवाहन करतो की देवीचे येऊन दर्शन घ्यावे, नवीन मित्रमंडळाला आशीर्वाद द्यावा आणि असाच नवीन मित्रमंडळाला चांगलं कार्य करत राहावं ही देवीची प्रार्थना करतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात दररोज सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे. याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे शहरातील जास्तीत जास्त शाळांचे विशेष विद्यार्थी या दांडिया रास कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसंगी मुलांसोबत त्यांचे पालक, शिक्षकही सहभागी झाले होते. या मुलांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता. यावेळी यांच्यातील विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष सचिन मिराणी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सदर कार्यक्रमाविषयी बोलताना अधिक माहिती दिली. तसेच संध्याकाळी आयोजित रासरंग गरबा उत्सवाला ही गरबाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. एकनाथ शिंदे साहेब पासून जे सहकार्याने 2017 पासून रासरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाइल्ड साठी प्रोग्राम ठेवतो आहे. शिंदे साहेबचा खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाइल्ड आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही, एवढी सगळी संघटना एवढं आयोजन भेटत नाही. तो त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे. आज 24 तारीखला आपण ठेवलेला आहे. सगळे 350 ते 400 मुले 12 स्कूल से आलेला आहे. त्याला आम्ही नाश्ता देणार, आरामशीर त्याला ऑर्गनाइज केलेला आहे. त्याच्यासाठी सगळी सगवड आहे. तो त्याला आपण शुभेच्छा देतो आणि एव्हरी इयर असाच कार्यक्रम चालू ठेवतो.